नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. आज एक महत्त्वपूर्ण घटक आणि त्या घटकांवरती मी आपल्याशी संवाद साधणार आहे. सूत्रसंचालन एक करिअर आहे. सूत्रसंचालन हा एक व्यवसाय आहे. त्या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही पैसा, मान सन्मान, प्रतिष्ठा मिळवू शकता. म्हणून ज्यांना सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये करिअर करायचंय त्यांच्यासाठी वेगवेगळ्या दिशा आहेत आणि याच घटकावर आधारित मी तुमच्याशी विस्तृतरित्या सविस्तररित्या मी विवेचन या घटकावरती संक्षिप्त स्वरूपात अगदी मी करतोय. तरी आपण हा घटक बारकाईनं पहा आणि लक्षात घ्या. ज्यांना खरोखरच एक चांगलं जो सूत्रसंचालक आहे, लोकांच्या मनातला एक प्रभावी बोलणारा निवेदक आहे, त्या अशा निवेदकांसाठी भरपूर संधी आहेत आणि त्या संधीचं तुम्ही निश्चित प्रकारे सोनं करू शकता. फक्त कार्यक्रमामध्येच, लग्न समारंभामध्येच सूत्रसंचालकाला सूत्रसंचालन करून 2 रुपये मिळतात असं नाही, तर सूत्रसंचालकांसाठी सूत्रसंचालनाचे अनेक प्लॅटफॉर्म आहेत. ते मी या भागामध्ये सांगणार आहे. तर सूत्रसंचालन करताना आजच्या या आधुनिक युगामध्ये विविध दालनं मंडळी आज खुली झाली आहेत. ती दालनं देखील तुम्ही पाहिलेली असतील, अभ्यासलेली असतील. प्रोफेशनल व्यावसायिक निवेदक म्हणून तुम्ही अमाप पैसा मिळवू शकता. उदाहरणार्थ त्यातीलच काही कार्यक्रम मी आपल्याला सांगतोय. सगळ्या ठिकाणचे कार्यक्रम सांगणार नाही, अगदी मोजक्या ठिकाणचंच मी काही कार्यक्रमामधलं सूत्रसंचालन मी या ठिकाणी सांगणार आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातात. ह्या सालाबादाप्रमाणे वक्तृत्व स्पर्धा, भाषण स्पर्धा दरवर्षी मोठ्या प्रमाणावरती आयोजित केल्या जातात. मग अशा भाषण स्पर्धेमध्ये एक बोलणारा निवेदकाला त्या ठिकाणी आमंत्रित केलं जातं. अशा ठिकाणी तुम्हाला निवेदक म्हणून सालाबादाप्रमाणे त्या शाळांमध्ये, त्या महाविद्यालयांमध्ये तुम्हाला एक चांगला निवेदक म्हणून त्या ठिकाणी संधी मिळू शकते. दुसरं आहे, काव्य मैफिलीचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि काव्य मैफिलीचा कार्यक्रम सुंदर व्हावा त्यासाठी निवेदकाला आमंत्रित केलं जातं. तुम्ही ऑर्केस्ट्रामध्ये पाहता की विविध समारंभामध्ये ऑर्केस्ट्राचं आयोजन केलं जातं आणि अशा ऑर्केस्ट्रामध्ये एक चांगल्या निवेदकाची गरज असते आणि अशा निवेदकांना ऑर्केस्ट्रामध्ये देखील संधी मिळत असते. तसेच त्यानंतर आपण पुढे पाहिलं असेल, रेडिओ आणि जॉकी म्हणून देखील निवेदकाला एक मोठ्या प्रमाणावरती अलीकडच्या काळामध्ये संधी मिळत आहे. आणि एक चांगला निवेदक आहे, ज्याचं भाषेवरती प्रभुत्व आहे, ज्याचा आवाज सुंदर, गोड आहे आणि आवाजाच्या माध्यमातून तो श्रोत्यांची मनं जिंकू शकतो. अशा निवेदकांना संधी मिळते. तुम्ही त्यानंतर पाहिलं असेल, आकाशवाणी असेल, प्रसार भारतीद्वारे सुद्धा उद्घोषकांना निवेदनाचे प्रशिक्षण दिले जाते. मग अशा ठिकाणी देखील एक चांगल्या सूत्रसंचालकाला या ठिकाणी संधी मिळत असते. पुढे आपण पाहिलेले आहे की विविध वृत्तवाहिन्या असतील, मग झी24 तास असेल, एबीपी माझा असतील, तसेच अनेक चॅनल आज आहेत. तसेच युट्यूब चॅनल देखील आहेत. तर न्यूज चॅनल बाबतीचे अनेक युट्यूब चॅनल आहेत. अशा युट्यूब चॅनलवरती देखील तुम्हाला अँकर म्हणून बोलवलं जातं आणि जो चांगला बोलणार आहे, ज्याचा स्वराघात, आवाजात चढ उतार आहे, ज्याचा आवाज सुस्पष्ट आहे, उच्चार चांगले आहेत, अशा निवेदकांना अशा वृत्तवाहिन्यांवरती अँकर म्हणून लाखो रुपये पगार आज मिळताना आपण पाहतोय. मग अशा ठिकाणी देखील सूत्रसंचालकांना एक चांगल्या रीतीनं प्लॅटफॉर्म या वृत्तवाहिन्यांवरती अँकर म्हणून मिळू शकतो. तसेच वृत्तनिवेदक म्हणून त्या ठिकाणी देखील तुम्हाला कायमस्वरूपी निवेदक म्हणून तुम्हाला आमंत्रित केलं जातं. तसेच एक विविध कार्यक्रमामध्ये मुलाखतकार म्हणून सूत्रसंचालकांना आमंत्रित केलं जातं. एखाद्या सेलिब्रिटीचे असेल किंवा एका क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विविध व्यक्तींचे असेल, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संबंधितांचा कार्यगौरव मुलाखत असेल, तर अशा ठिकाणी एक चांगल्या निवेदकाला त्या ठिकाणी मुलाखतकार म्हणून बोलवलं जातं किंवा मुलाखत घेण्याची संधी त्या निवेदकाला दिली जाते आणि अशा वेळेस सूत्रसंचालकाला एक चांगल्या रीतीनं मानधन मिळतं. तसेच सामाजिक राजकीय विश्लेषणाबाबत आज आपण पाहतो, वृत्तवाहिन्यांवरती एक विश्लेषक म्हणून चांगल्या सूत्रसंचालकाला त्या ठिकाणी संधी मिळते. चर्चासत्र असेल, त्याप्रमाणे एक सादर करता, अशा विविध ठिकाणी आज सूत्रसंचालकाला वेगवेगळ्या ठिकाणी
एक चांगल्या निवेदकाला प्रचंड मागणी या घटकांवरती आपल्याला पाहायला मिळते. रेडिओ आणि टीव्ही वरती देखील निवेदक म्हणून तुम्हाला घेतलं जातं. तर त्यासाठी काही अटी आहेत. त्यातली एक महत्वाची अट म्हणजे त्यासाठी तुम्ही पदवीधर असावं लागतं. तसेच अनेक अटी आहेत, त्यांचे जे काही नियम आहेत त्या नियमाला अधीन राहून त्या ठिकाणी देखील रेडिओ आणि टीव्हीवर देखील तुम्हाला निवेदक म्हणून चांगल्या रीतीनं संधी मिळते. त्या ठिकाणी देखील तुम्हाला चांगल्या रीतीनं पगार देखील दिला जातो. त्यानंतर एक सूत्रसंचालनाला एक साईड बिझनेस म्हणजेच डबिंग शिवाय ऑडिओ हे देखील आपण पाहिलं. एखाद्या कॅसेटचं निवेदन असेल, शैक्षणिक सीडीचं निवेदन असेल, माहितीपट असेल, उद्बोधनासाठीचा एक चांगला आवाज असेल, तर अशा आवाजाला प्रिफरन्स दिला जातो. मग हा आवाज सूत्रसंचालकाचा असतो. मग अशा ठिकाणी देखील सूत्रसंचालकाला एक कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मानधन या ठिकाणी मिळालं जातं. तसेच तुम्ही पाहिलं असेल, रेडिओ असेल, टीव्हीवरील जाहिराती असेल, ध्वनिमुद्रण असेल, यासाठी देखील एक सूत्रसंचालकाचा आवाज या ठिकाणी घेतला जातो आणि त्याला एक कमीत कमी वेळेचं जास्तीत जास्त मानधन या ठिकाणी मिळत असते. त्यानंतर आताचा नवीन ऑडिओ डबिंग असेल, ही देखील सूत्रसंचालकांच्या करिअरचा एक बांधवांनो मोठा पैलू आहे. मग अशा रीतीनं विविध ठिकाणी सूत्रसंचालकाला एक निवेदन क्षेत्राच्या माध्यमातून करिअर करण्याची एक चांगल्या रीतीनं संधी आहे. या ठिकाणी तुम्हाला भरपूर पैसा मिळू शकतो, भरपूर मान सन्मान, प्रतिष्ठा देखील मिळते आणि तुमचं कर्तृत्व आहे ते कर्तृत्व विविधांगी, एक बहुडंगी कर्तृत्व अशा वेगवेगळ्या मार्गाच्या माध्यमातून निवेदनाचे जे वेगवेगळे स्रोत आहेत त्या स्रोताच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते. मग अशा वेळेस मी सूत्रसंचालकांना सांगेन, तुम्ही एक चांगलं सूत्रसंचालन करत असाल, एक चांगलं सूत्रसंचालक म्हणून तुम्ही बाजारपेठेमध्ये स्वतःचं नाव असेल, तुमचा आवाज, सूत्रसंचालकाचे जे गुण असतात ते तुमच्यामध्ये असतील, तर जे मी वेगवेगळे जे मार्ग सांगितलेले आहेत की सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये देखील तुम्ही चांगल्या रीतीनं करिअर करू शकता आणि या करिअरच्या माध्यमातून स्वतःचं आणि समाजाचं देखील जीवनमान तुम्ही उंचावू शकता. चला तर या निमित्तानं ज्यांना सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये करिअर करायचंय त्यांच्यासाठी एक करिअरच्या नव्या वाटा, नव्या दिशा या व्हिडिओच्या द्वारे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी संक्षिप्त स्वरूपात मी ते सांगितलेलं आहे. विस्तृतरित्या आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. तरी तोपर्यंत सूत्रसंचालन हे निश्चितपणानं करिअर आहे, हेच मी शेवटी जाता जाता सांगेन. धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.